आजच्या या माननीय हर्षवर्धन देशमुख यांच्या या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, माननीय खासदार अमोल काळे, माननीय खासदार बडोदराजी वानखेडे, माननीय गिरीश भाऊजी गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते माननीय अतुलजी वांगिरे, संगीताताई ठाकरे, अनिल निजामकर, खास या कार्यक्रमासाठी इथे आलेले विजयन्ना बोराडे साहेब, त्याचबरोबर ऋषिकेशजी पोरे, हेमंतजी काळगे साहेब, बाकी शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, कुराडे उपाध्यक्ष साहेब, बाकी सलीम देशमुख, बाकी सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वडील मोठी या सर्व मतदारसंघातून मानून बाजू आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सहकारी मित्र, आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे या ठिकाणी इथे आयोजन करण्यात आलं. आपल्या सर्वांचे अतिशय जवळचे आपल्या कुटुंबाचे हर्षवर्धनजी देशमुख आज या 13 जून रोजी त्यांचा आज 75 वर्ष त्यांना पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि अतिशय चांगलं आयोजन ही समिती आहे, हर्षवर्धन देशमुख गौरव समिती, गिरीश भाऊ कराडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. त्याबद्दल त्या सर्व आयोजकांचं मी इथे मनपूर्वक विनंती करतो की मुलीचं लग्न 4-5 दिवसांना आलं असताना सुद्धा सकाळच्या 5 वाजताच्या विमानाने इथं नागपूरला येऊन नागपूर वरून आलं आणि त्यानिमित्तानं या कार्यक्रमासाठी गोष्टी आल्या. त्याच्यामुळे सुप्रियाताईंना सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो. आपल्याला माहित आहे की हर्षवर्धनराव देशमुख साहेब त्यांचा सर्व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं काम आपल्याला माहित आहे. तर तुम्हाला काही बरीच सगळ्यांची आवश्यकता नाही. ते जेव्हा मला आठवते, ते जेव्हा आमदार होते, कृषी मंत्री होते, तेव्हा मी नागपूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर आहे तसे ते, म्हणून ज्या पद्धतीने ते आमच्या त्या मोहाड, दलालखेडा, खळीपूर या संपूर्ण भागामध्ये पुनर्वसनासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून सहकार्य केलं. त्याच्यामध्ये सर्वात मोठा पुढाकार हा हर्षवर्धन देशमुख साहेबांचा होता आणि सर्वांनी सांगितलं की आमदार म्हणून किंवा आम्ही त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृत, अभ्यासू आणि आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या पद्धतीनं त्यांनी शरद पवार साहेबांवर दिसतात, आज शरद पवार साहेब त्यांना आशीर्वाद द्यायला येऊ शकले नाही म्हणून त्यांनी सुप्रियाताईंना म्हटलं. म्हणजे पवार साहेबांवर त्यांची निष्ठा आहेच. गेल्या अनेक वर्षापासून पवार साहेबांच्या बरोबर सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनावरती काम करतात, पण पवार साहेबांचं सुद्धा त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे. आणि ज्या पद्धतीनं आज ते संपूर्ण शिवाजी शिक्षण संस्थेचं काम त्या ठिकाणी पाहत आहेत, एक अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवाजी शिक्षण संस्थाची सर्व महाराष्ट्राची सर्वात नंबर 2 ची संस्था, त्या संस्थेत अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं ते काम पाहत आहेत, ही सुद्धा गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आमदार म्हणून, शिवाजी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. 17 उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने आवाज उठवण्याचं काम मला आठवतं. एका 2008-9 मध्ये पवार साहेब यांनी मोठं 17 उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा मेळावा घेतला होता मराठी वंशीला काहीतरी, आणि त्यावेळेस त्या 17 उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याला पवार साहेबांना त्यांनी बोलावलं होतं. त्यांनी त्यांना आणि मोठ्या 17 उत्पादक शेतकऱ्यांच्या त्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. म्हणजे सातत्यानं 17 उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा सातत्याने त्यांचा प्रयत्न राहतो. त्याच्यामुळे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंचावर पाहिजे सर्व मोठे मोठे खासदार, आमदार त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
पण इथे बोलताना अमर काळे किंवा नंतर आपले खोडे साहेब खाडे साहेब बोलले निवृत्ती वगैरे त्यामुळे निवृत्तीचा वगैरे हर्षवर्धनला विचार करू नका तुमचं ऐका निवृत्तीचा वगैरे काही विचार करू नका. तुम्हाला असं वाटत असेल तुमचं 75 76 वय झालं 75 76 वय झालं काही तुम्ही निवृत्तीचा विचार करू नका. असा आहे की तलवार पुरानी है, तलवार पुरानी है लेकिन काट वही जवानी का है. म्हणजे तलवारीची धार अजूनही आहे, जवानीची धार आहे. त्यामुळे 75 76चा विचार करू नका. अजूनही सांगितलं ज्या पद्धतीने सक्रिय हे सर्व कार्यकर्ते सर्व सहकारी हे सांगणार आले की पुढील काळात सुद्धा ज्या तुम्हाला ज्या पद्धतीने आपण सर्वांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले त्यासाठी असंच पुढील काळात सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करावं अशा प्रकारची आपल्याला इथे सर्वांची इथे इच्छा आहे. आज आपण इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आहोत आणि या शेतकऱ्यांचे किती प्रश्न किती पिकिट यायची सुद्धा आपल्याकडे. आपल्याकडे जेव्हा कापूस होता, आपल्याकडे जेव्हा सोयाबीन होतं तेव्हा भाव होते आणि आपण जेव्हा कापूस विकला सोयाबीन विकलं तेव्हा भाव वाढले तर फायदा कोणाला झाला? व्यापाऱ्यांना फायदा झाला. आणि म्हणून त्या पद्धतीनं या सरकारचं कृषीच्या बाबतीत त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरण आहे. आणि आता पुढील काळात मोठं संकट आहे. त्यांना आपल्याला माहित आहे की खताच्या बाबतीत सुद्धा पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया DAP याचं मोठ्या प्रमाणात त्यांचा तुटवडा पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला भासणार आहे. कारण अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. याकडे सुद्धा राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे, ते लक्ष द्यायला नाही. त्यामुळे जे खत आपल्याला माहिती आहे की जे युरिया DAP मिश्र खत जे आहे 24-24 बाकीचे मिश्र खत आहे त्याचे भाव आज करणारा उचल. त्याच्यामुळे शेतकरी पुढील आता जेव्हा पेरणी चालू लागतात शेतकऱ्यांची ओरड चालू आहे युरियाच्या बाबतीत 7-12 दाखवायला युरिया गेला तिथं अमरावतीला आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सर्व प्रश्नाकडे सातत्यानं जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याकडे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लक्ष देण्याची त्यांनी त्यांना डिझेल पेट्रोल गॅसच्या बाबतीत तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही. काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे जे सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा जेव्हा आपण रस्त्यावर आल्याशिवाय त्यांनी याला न्याय मिळत नाही ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. आज ताई आपल्याला माहित आहे की लोकसभेमध्ये सातत्यानं महाराष्ट्राचे अनेक जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे प्रश्न असो हे सर्व प्रश्न सातत्यानं काही लोकसभेमध्ये मांडत राहतात. आणि ज्या पद्धतीनं ज्या प्रभावीपणे सुप्रियाताई लोकसभेमध्ये प्रश्न मांडतात त्याच्यामुळे त्यांना जो अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न लोकसभेमध्ये ठेवतो त्याचा दर वर्षाला त्याचा सत्कार केला जातो, त्याला संसद रत्न पुरस्कार दिला जातो. ताई अतिशय प्रभावीपणे लोकसभेमध्ये जनतेचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न देशाचे प्रश्न मांडत राहतात. त्याच्यामुळे त्यांना आतापर्यंत 9दा संसद रत्न पुरस्कार मिळाले त्यांचा सरकार. त्यामुळे इथे जे अमरजी काळे आहेत साधनाचे बडोदराजी आहेत हे सुद्धा आता निवडल्यानंतर सातत्यानं आपल्याला माहिती हा भाग संत्र्याचा भाग आहे. संत्र्याला भाव का नाही कारण की आपल्याला नाही आपला संत्रा बांगलादेशला जात होता त्याच्यामुळे संत्र्याला मोसंबीला भाव आहे. पण आता सरकारने केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ज्या पद्धतीनं निर्यात कर त्यांनी लावला त्याच्यामुळे आता संत्रा आपला बांगलादेशला जात नाही त्याच्यामुळे आपला संत्रा मोसंबीला भाव नाही.